राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जीवन जगत असताना जगात जेवढं काय खून होत्यात, एकमेकाच्या हत्या होत्यात लोकांच्या, 3 कारणं प्रमुख आहेत त्याच्यात. नंबर 1 अनैतिक संबंध, लफडी जफडी. नंबर 2 पैसा आणि नंबर 3 जमीन. हे 3 कारणामुळे सगळ्यात जास्त मॅटर होत्यात. याच्यापासून लांब राहावं. आजची जी घटना आहे ही आपल्या सोलापूर, दक्षिण सोलापूर जिल्ह्यात घडलेली मस्केवाडीची. काय विषय इसकाटून सांगतो. सोलापूर मस्केवाडी दत्तात्रय मस्के. आता ही व्यक्ती अशी एक वयस्कर व्यक्ती आहे. 3 मुलं आहेत, 7 एकर जमीन आहे, बागायती प्युअर. दुसरी गोष्ट, हे कुटुंब असं गरीब नाही. हे कुटुंब किंवा आता त्या डिझेल मिळाना, ट्रॅक्टर मिळाना, पेरणीला पैसे लागतील काय, विवंचने शेतकरी अशा प्रकारचं नाही. हे सधन कुटुंब आहे, ध्यानात ठेवा. त्या दत्तात्रय मस्के ह्या वयस्कर व्यक्तीला 3 मुलं, शंकर, प्रदीप आणि सुधाकर. सगळ्यात थोरला कारभारी शंकर. आणि ह्या स्टोरीचा जो हिरो आहे मेन, तो शंकरच आहे, लक्षात घ्या. आणि ही सगळी नावं ओरिजिनल, सगळं ओरिजिनल. काय विषय तुम्हाला सांगतो. हा शंकर, त्याचा स्वभाव, त्याची मानसिकता साधारण अशा प्रकारची की घर फुटूच नाही, एकत्रित राहावा, सगळं कुटुंब एकजुटीने राहावा, भावांनी माझा ऐकावा, भाऊजाईंनी माझा ऐकावा, मी म्हणल ती परदिशा, मी घरचा कारभारी, आणि यांनी फक्त सांगितलेली कामं करावा, सगळा पैसा अडका माझ्याकडं आणि मी कारभारी, अशा प्रकारची मानसिकता थोरला. पण आता काळानुरूप त्या कुटुंबात काय काय घडलं तुम्हाला सांगतो. दोन्ही भाऊ चांगलंच होतं. त्यातलं जे प्रदीप आहे आणि सुधाकर आहे, अशी 2 भाऊ होते धाकटे. त्या सुधाकरची पत्नी, तिचं नाव आहे गायत्री सुधाकर मस्के. 4-5 वर्षापूर्वी करोना पिरियडमध्ये बिचारा त्या सुधाकरचं निधन झालं, ती विधवा झाली. आता ही जी गायत्री आहे, हिला 17 वर्षाची एक मुलगी आहे आणि शिवराज म्हणून 15 वर्षाचा एक मुलगा आहे. आता भाव हिस्सा कुणाला चुकत नाही तुम्हाला सांगतो. सरस निरस वाटण्या होत्यात. दाखठ्याला म्हणतात, भाऊ तू आधी माग कुठली पाहिजे, तू शिलकी मागवतो, दाखठा कधी देण्यात ठेवा. भाव हिस्सा चुकत नाही कोणाला, ती द्यावाच लागतो. किंवा काय असेल ती वाटण्या होत्यातच काळानुरूप. चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण. किती एक जीवाने राहणारी लोक असली, भाऊबंद असली, तरी एक ना एक दिवस वेगळी होतात, ही वस्तुस्थिती. ह्या घटनेमध्ये हा जो सुधाकर आहे, हा सुधाकर वारल्यानंतर ही जी गायत्री आहे, त्यांची मंडळी, तिच्या घरचं सोनं आणि सगळे मजबूत होते. सासरवाडी तिथे माहेर समृद्ध होतं. सोनं नाणं आमकं तमकं. एक भाऊ म्हणून किंवा एक वडील म्हणून जीव लावलेले लोक सगळे तिला, सगळे म्हणजे, आणि पैशावाली पार्टी. हा जो शंकर आहे कारभारी, हा वहिनीकडे गेला बा. म्हणला, वहिनी आपल्याला धंद्याला, आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी 4 रुपये जास्त बाहेरून येणं आपल्या कुटुंबासाठी गरजेचं आहे, आणि माझ्याकडे भांडवल नाही. म्हणजे काय करायचं आहे भाऊजी. म्हणले, आपल्याला हॉटेल टाकायचं आणि मोठं हॉटेल टाकायचं आहे. त्याच्यासाठी एक 25-30 लाख रुपये लागणार आहेत. तुम्ही मला पैसे उसने द्यावेत. 25 लाख रुपये त्या भाऊजाईने आपल्या दिराला दिले, शंकरला. पैसे ताब्यात आल्यानंतर थोडं हॉटेलचं केलं डागडुजी, म्हणजे मुरुम टाक कुठं काय. ह्या जो शंकर आहे कारभारी, ह्या शंकर कारभाऱ्याचा एक व्यवसाय होता, तो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट भाजीपाल्याचा. आपल्या इथं भारतात पिकणारा भाजीपाला ही व्यक्ती बांगलादेशला पाठवायची किंवा इतर दुसऱ्या देशात पाठवायची, त्यात त्यांना पैसे मिळायचे. पण 25 लाख तरी भाऊजाईकून घेतलं गाडीने. बांगलादेशच्या व्यापाऱ्यांशी स्वतःच्या ओळखी होत्या. असे पैसे दिले, काही काळ निघून गेला. आता हे उसने दिलेले पैसे आहेत, हे कावा कावा ना माणूस मागणार ना. ते भाऊजाईने मागायला सुरुवात केली.
की तुम्ही टप्प्याटप्प्याने म्हणा पण माझे पैसे मला परत द्या. आता ह्याचं आपलं बघू बघू देतो देतो, सध्या अडचण आहे, उसं जाऊन द्या, पुढल्या वर्षी देतो, 4-6 महिने थांबा, ये पुढल्या वाड्यात ये पुढल्या वाड्यात चालू झालं बा. आता असं म्हणलं कुणी कोणाच्या बी मनात शंका येते, याला 25 लाखातलं 25 रुपये सुद्धा अजून दिलं नाही का, ह्याच्या पोटात काय पाप आलं का काय बा. आणि मग महिलांचं कसं असतं, थोडं माहेरला फोन असतात त्याला, भावाला सांगितलं वडिलांना सांगितलं की बाबा माझं पैसे येतं ना की काय पैसे द्यायना. त्यांनी म्हणलं वाट बघ, घरातले विषय, ताटात सांडलं वाटी सांडलं एकच, थोडा सवड दे, लय गाठ्या नको धरू. म्हणजे तुमचं कुटुंब फॅमिली परिचित आहे, सगळ्यांना माहीत असलेली आहे, सुशिक्षित आहे, प्रगत आहे, तुम्ही जरा न्यार घ्या. आता किती दिवस माणूस थांबणार, तरी ती थांबली, काही दिवस अजून थांबली, काही दिवस निघून गेले, परत मागायला सुरुवात केली पैसे. पैसे मागितले गेल्या, याचा राग शंकरला, काय दमबीम आहे का नाही, काय पळून चाललो का काय, असं काय तसं काय. अरे ठीक आहे तुमचं सगळं, पण माझे पैसे मला परत द्या. आणि नुसते पैसेच नका देऊ, हा मला काय 10 रुपये व्याज देणार आहे का तुम्ही किंवा काय का, नाही ना, व्याजाचा विषय नाही, माझं मुद्दल मला परत द्या, मागणी योग्य. त्या महिलेच्या डोक्यात, गायत्रीच्या डोक्यात असं होतं की बाबा ही 17 वर्षाची पोरगी, ह्याची 12 झाल्यानंतर ह्याला डॉक्टर करायचं म्हणलं तर 5-50 लाख रुपये खर्च असतो. मोठ्याची स्वप्न पण मोठीच राहतात. हा आपल्याला कसं शाळेत उठवलं की आपण म्हणतो काय व्हायचंय, ते आपण म्हणतो शिक्षक व्हायचंय, हा गुरुजी व्हायचंय आणि वकील व्हायचंय, ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही कधी. बिझनेसमॅन व्हायचंय कोणी म्हणत नाही, हे आपण मागायचे सध्या, जाऊ द्या. पैसे दे बुवा, नुसते पैसे नको देऊ, मला वावराची सुद्धा वाटणी वेगळं पाहिजे, मला वेगळं राहायचे, माझी वाटणी मला करून पाहिजे, मीटिंग बसवा आणि माझी वाटणी मला देऊन टाका. ही अजून वैतागलं शंकरराव. आईला म्हणला मी एवढा कारभारीन, माझ्या पुढे बोलतेत असं, देतो पैसे काय, मी काय पळून चाललो का, आणि वाटणी मागतील, वेगळं राहायचंय काय, असं तसं झालं सगळं. आता कधीतरी 4 लोकांना म्हणाय गेलं, लोक कधीतरी देण्याचे, देऊन टाक. 15 वर्षाचा पोरगा आहे ते शिवराज म्हणून, त्यांची ती करते, आणि उस ताट काय असेल ती करते ती, तू कशाला आडवाडू धरतो, तुझं तुला त्यांचं त्यांना. आणि मग असं वाद पेटला घरातली घरात. ह्याला लय राग आलेला शंकररावला, ही पैसे मागती पैसे मागती पैसे मागती. मग त्याने असा विचार केला, न्यार बसला गडी. आता पैसे होते, फक्त देण्याची इच्छा नव्हती, लक्षात घ्या. त्याने निहार विचार केला, वाटणी बी नाही द्यायची, पैसे बी नाही द्यायचे, काय करावा काय करावा. आता कोणाचं डोकं कसं चलन सांगतात नाही बरं का, लय डेंजर. मग त्याच्या डोक्यात एक कट शिजला. आपली भाऊजाई, 15 वर्षाचा पुतण्या आणि 17 वर्षाची पुतणी, तिघांना बी जर मारून टाकलं तर काय भारी काम होईल. न बजेंगा बास न बजेंगी बासुरी, वाटणी नाही काय. या रताळ्याला एवढं कळायला पाहिजे होतं, अरे कायदा नावाची वस्तू आहे, तू कुठंही जा तुला सुट्टी नाही, असं उकंड करणारा. त्याच्यामुळं 10 हात लांब राहा कुठल्याही गुन्हा करण्यापासून. यांनी असं हे तिघांना बी खपवायची. आणि त्या काटामध्ये त्याने स्वतःची बायको, पत्नी, म्हणजे बायको म्हणजे पत्नीच, मुलगा मुलगी, मेवना यांना समाविष्ट करून घेतलं. आता 4 आरोपी तर हे झाले, हा 5वा. आणि तारीख उजाडली 2 मे 2026. ह्या दिवशी बिचारी खाऊन पिऊन झोपलेली असताना, सगळं संध्याकाळच्या 8-9 वाजता त्यांच्या खोलीत गेला बा. जो माणूस जिथं सापडन, जो माणूस जिथं झोपलेला असन, अशा ठिकाणी त्या तिघांना बी तलवारीने ठार केलं. सोपं नाही एवढं गोष्ट, तलवारीने डोक्यात गळ्यावर वार. भयानक परिस्थिती. कशासाठी? 25 लाख आणि ही जमीन मला राहिली पाहिजे. हा 2-2.25 एकर होती बाबा, मग त्यांच्या वाट्याला आल्याची 7 एकर ते घात बांधले. 50 लाख रुपये 1 कोटीची जमीन असं. बरं मिळाली का याला, मग का मिळते का अशी?
असं मिळतं का मला सांगा. यांच्या हत्या तर तिघांच्या केल्या बा याने. स्वतःची गाडी चालू केली, पैसा बरोबर घेतला, मोबाईलमध्ये बी पैसा होता, कॅशमध्ये बी होता, कार चालू केली. मला ह्याच्यातून घटना घडलं तर वाटलं हायला आपण सापडलं नाही पाहिजे, आपण थांबायचंच नाही. कळलं तर कळलं, आपण डायरेक्ट बांगलादेशमध्ये जाऊन सेटल व्हायचं. हे देशात सुद्धा नाही, बांगलादेश, तिथं सेटल व्हायचं. आणि माझ्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामानिमित्त बरेच माझे तिथं आहेत ओळखीचे व्यापारी वगैरे, त्यांच्याशी आधी बोलला होता. मला तिथंच राहायला यायचे असतं. ते म्हणले ये बा काही दिवस तिकडं. आणि देशच आपण जर बदलला तर ह्या भारतातला कायदा, ह्या भारतातला पोलीस आपल्याला पकडू शकत नाही, असं त्याला वाटलं. ही निवडे समज देण्यात ठेवा. हा, गुन्हा करून देश सोडून जाणाऱ्याला फक्त कोण वाचतं तुम्हाला सांगतो. जी 5,000 कोटी 10,000 कोटी, नीरव मोदी पळून गेला, तो मल्ल्या पळून गेला, ती नाही का ती डांगार, ती त्याला बाया लागतात 10-15 साऱ्या कळणी असतात ती असलं. हा, ते किंगफिशरचा मालक, हा ते पण. ह्या लोकांना बऱ्याच वेळा बँका पण त्यांचं कर्ज माफ करतात. काही राजकीय नेते असतात ते त्यांना माफ करतात. आणि तुम्ही गरिबांनी नुसतं लाईट बिल नका भरू 500 रुपये, वायरमन लगेच खांबावर चढणार, तुझं कापतोच. ही आपली अवकात देण्यात ठेवा. माणसांनी आपली अवकात कधी विसरणार नाही पाहिजे. हा, ही अशी परिस्थिती. कुणाला पकडू शकत नाही. हे मोठे मासे आहेत ना, यांना पकडू शकत नाही. मोठ्याचं काही टिकते. आता काल परवा पुण्यात काय घडले माहिती आहे तुम्हाला? पोर्शे कार 1 कोटी रुपये जास्ती म्हणतात. त्यांनी एका जागीरदाराच्या गाबड्यानी 2 माणसं मारली होती. एक महिला आणि एक विद्यार्थी होते का कोण शिकायला आलेले. जल्लोष आनंद पार्टी साजरी केली, डान्स केला, आपल्या कायद्याने त्याला निबंध लिहायला लावला. अशी दुनिया आहे. ही अवघडी. त्यामुळे ते जपून राहावं. ती एखादं मोठ्या बापाचं पोर जर बुलेट बिलेटवर फटाकडं फोडीत आलं ना, लांब तुटाक व्हा आपलं. हा, जगलं तर ठीक आहे, त्याला जाऊन द्या भाऊ. आधी आपली काट्यात गाडी घाला, त्याला जाऊन द्या, मग आपली रस्त्याला काढा, असा विषय. त्याला वाटलं आता मी बांगलादेशमध्ये पळून जाईन. 3 खुंत पाडलं होते. गाडी घेतली, निघाला. आता ती सकाळच्या पारी तेवढं कळला हा विषय. ते मर्डर झाले, लांबकं तमकं आरडू चालला. सगळ्यात आधी तिथं आले माहेरचे लोक. त्यांची बहीण होती शी गायत्री, भाऊ, आमकं तमकं सगळं. आता घरात त्यांना माहीत, लोकांना माहीत असतं. बाहेरच्याला काय माहिती घरातले व्यवहार, पैसे पाण्याचं कसं. म्हणले 25 लाख रुपये दिले आणि शंकर दिसत नाही इथं, हात ह्यानेच केला असला पाहिजे. त्यांनी तक्रार रिस्टर दिली. आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांच्या अंडरच्या टीमने हा प्रकार इतका व्यवस्थित आणि परफेक्ट नादखोळा करून टाकलाय तुम्हाला सांगतो. अतुल कुलकर्णी साहेबांनी निर्देश दिले, पथकं सोडली, मोबाईल सिव्हिल नसवर टाकला. हा मोबाईल बरोबर घेऊन गेला का त्यात पैसे होते. तर सुरुवातीचे 7-8 तास तर त्याचा काय बेपत्ता, सगळं स्विच ऑफ कार्यक्रम. हा, त्याच्यानंतर महाराष्ट्र सोडून हा मोबाईल तेलंगणा राज्यात दाखवायला लागला. त्याचं लोकेशन तेलंगणाच्या पोलिसांना अलर्ट केलं की अशी अशी गाडी आहे, ह्या गाडीचा असा नंबर आहे आणि हा नंबर मोबाईल आहे, अशी अशी व्यक्ती, फोटो बिटो सगळे पाठवले. पकडा, आम्ही आलोच धरायला. 3 हत्या करून हे केलं. ही पोलिसांना मदत करतात, लक्षात घ्या. त्यांनी प्रयत्न तिथंच केलं, पण मोबाईल स्विच ऑफ. त्यांच्या ताळूत घालून नाही. परत 10-12 तास गेलं, माणूस गावाना. ते तेलंगणाला सोडून आणि डायरेक्ट आंध्र प्रदेशमध्ये लोकेशन दाखवायला लागले. एकदा ट्रान्झॅक्शन व्हायचं. आणि कसं असतं, आता जे गाड्या बिड्या ज्यांच्याकडे 4 चाकी त्यांना माहिती आहे. गाडीचं तुम्ही हायवे निघाला तर टोल नाका असतात. टोल नाक्यावर ऑटोमॅटिक नाही का टोल कट होतो, आपण पुढं जातो. ते सुद्धा ट्रेस सुरू होतं, कुठल्या टोल नाका कुठं कुठं गाडी चालली. मोबाईल जरी बंद असला तरी. त्याला काही खायचं प्यायचं झालं तर बऱ्याच वेळा तुम्ही मोबाईल ऑन करायचा, ते बिल सोडायचा, परत स्विच ऑफ करायचा. कुठं बिल सोडले, कोणाकडे सोडले. एक साधारण पोलिसांना असा अनुभव लागतो की आरोपी हा कुठल्या दिशेने चाललाय, कुणीकडे चाललाय, लक्षात घ्या. महाराष्ट्र सोडला, तेलंगणा सोडलं, आंध्र प्रदेशमध्ये लोकेशन दाखवलं, आंध्र प्रदेश बी सोडलं. 2 तारखेला गाठणारी घटना. माणूस 5 दिवस काय गावाना बा. आंध्र प्रदेश बी सोडलं, त्याच्यानंतर ओरिसामध्ये दाखवायला लागलं.
लोकेशन. ओरिसा जगन्नाथपुरी आपण गेलो तिकडं. ते ओरिसामध्ये दाखवायला लागलं. अरे म्हणली काही गावानं पोलीस बी एरियाला पेटलं. 4-5 राज्याचं पोलीस म्हणले आमच्या तिथून पुढे गेला, आमच्यातून पुढे गेलाय. हा गडी काय गावानं ओरिसा बी सोडलं, तेलंगणा सोडलं, आंध्र प्रदेश सोडलं, ओरिसा सोडलं, पश्चिम बंगालमध्ये दाखवायला लागलं लोकेशन. आता तिथून बांगलादेश जवळ आहे. बांगलादेशमध्ये एंट्री केलीच होती त्यांनी, ध्यानात ठेवा. बांगलादेश देशाच्या बाहेर गेला होता, पण तिकडं चाललंय म्हणजे एक तर्क असतात पोलिसांचे की हा कुठं जाऊ शकतो, कुठल्या तरी ओळख असल्याशिवाय जात नाही माणूस, ध्यानात ठेवा. मग ते ओळखले हा व्यापारी इकडं, हा नक्की बांगलादेशमध्ये चाललाय. त्यापेक्षा पुढचीच पोलिसांनी बरोबर ट्रॅप लावला. त्या देशाच्या दुसऱ्या देशात तर त्या देशाच्या पोलिसांनी सुद्धा मदत सहकार्य केलं. होतच कारणच असतं तसं, लोकांना माहिती नाही. कुठेही पळून जा, गुन्हा करून नाही सापडत मोठ्या लोक सोडून. ती आला भाऊ, पकडला. आता त्याला तिथं मुसक्या आवळल्या. 2 तारखेला जे खून करून हा आरोपी पळाला होता, 3 खून, 7 तारखेला तो सोलापूर दक्षिण पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आला. मग काय, मेरी आवाज सुनो, हा का केलं, कशासाठी केलं, जे लिगल स्टेटमेंट दिलं त्याच्यात स्पष्ट उल्लेख केला आणि सांगितलं की 25 लाख रुपयाची सततची मागणी तगादा, याच्यामुळे मी हत्या केली. दुसरी गोष्ट, माझी इच्छा नव्हती जमीन वाटून द्यायची. मग जे वारसाला मारता का पार आता, पोरण हिन ती. त्याच्यामुळे ह्याच्यातून एक घटनेतून एक गोष्ट लक्षात घ्या की पैसा, हा आता आमच्या सुद्धा पाहुण्यारावळ्यात एक पद्धत आहे तुम्हाला आता एवढ्यात बंद झाली. एखाद्याने जमीन घ्यायची, एखादा एकर घ्यायला लागला ना, त्याला लागतात 30 लाख 40 लाख, 10, 15, 20 लाख जवळ असतात. 20 लाख पाहुण्यारावळ्यांच्याकडून गोळा करायचं, कोणाचं 1 लाख, कोणाचं 3 लाख, कोणाचं 2 लाख, असं गोळा करायचं बिगर ही बरं का, व्याज नाही, काय नाही. आणि ते जमिनीच्या उत्पन्नातून 12 महिन्याची आत त्या सगळ्यांचं रिटर्न करायचं. असं आहे आमच्या पाहुण्यारावळ्यात. आम्हाला काय कोण 10 रुपये मागितले, कारण आमच्याकडेच नव्हतं, आम्हाला कोण मागून तावा, आपण कोणाला दिलं नाही. आता हिथं अशी परिस्थिती, पैसा तुम्ही देताना 100 वेळा विचार करा. कोणालाही, मित्राला नको, तुमच्या नातेवाईकाला नको, घरात बी नको. रकमा जर मोठ्या असतात तर लोक तुमचा त्या पैशासाठी जीव सुद्धा घेऊ शकतात, लक्षात घ्या. ही आता कलियुग चालू झालेलं आहे. कलियुगाचा फेरा अत्यंत वाईट आहे. अनेक निष्पाप लोक ह्या कलियुगात अशी मृत्युमुखी पाडणार आहेत, ध्यानात ठेवा. हा, त्याच्यामुळं तेवढं जरी तुम्ही या स्टोरीतून घेतलं तरी लय झालं राजाओ. रामकृष्ण हरी माऊली.